कलिवडे येथे महिला नेतृत्व विकास मेळावा उत्साहात। विद्या तावडे यांचे महिलांना नेतृत्वासाठी पुढे येण्याचं आवाहन। 82 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। संघटन शक्तीवर भर। चंदगड तालुक्यातील कलिवडे येथे महिलांनी घरच्या उंबरठ्याबाहेर पडून समाजाच्या नेतृत्वासाठी पुढे येणे ही काळाची गरज असून संघटित महिलाच आपल्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध प्रभावीपणे लढू शकतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या विद्या तावडे यांनी केले। कलिवडे येथील विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात ग्रामपंचायत कलिवडे, कोकण विकास संस्था आणि दिशा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण व नेतृत्व विकास या उद्देशाने भव्य महिला मेळावा पार पडला। या मेळाव्याला गावातील तब्बल 82 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली। मार्गदर्शन करताना विद्या तावडे म्हणाल्या की महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत केवळ चूल आणि मुलापर्यंत मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात आपली ठाम ओळख निर्माण करावी। महिलांमध्ये असलेल्या उपजत क्षमतेची जाणीव ठेवून त्यांनी परस्परांना साथ देत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन शक्ती आणि नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली। तन्वी सुहास तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रेरणादायी विचार मांडले। मेळाव्यातील नवी सुरुवात हे सत्र विशेष आकर्षक ठरले। या सत्रात महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष, अडचणी आणि यशोगाथा मोकळेपणाने मांडल्या। एकमेकींच्या अनुभवातून प्रेरणा घेत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि निर्णयक्षम बनण्याची गरज अधोरेखित झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अस्मिता कदम होत्या। प्रास्ताविक अंजुम शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अस्मिता कदम यांनी केले। या मेळाव्यामुळे कलिवडे परिसरातील महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली असून त्यांचा आत्मविश्वास आणि एकजूट अधिक दृढ झाल्याचे दिसून आले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।